In the previous video, we have seen the concept related to the KLA. Higher the KLA value, higher the aeration capacity. KLA value is used for determining the aeration capacity of the fermenter. Higher the KLA value, higher the aeration capacity of the fermenter. So there are the various methods used for determining the aeration capacity of to determining the KLA value of the fermenter. These methods are sulfide oxidation technique, gassing out technique, and the oxygen transfer technique. So we are going to see this technique one by one in detailed manner. Okay. So the first one technique is the sulfide oxidation technique. In sulfide oxidation technique, the oxygen transfer rate, that is the KLA, is determined by the oxidation of sodium sulfide solution. In this technique, the measurement of the dissolved oxygen concentration does not take place. This technique is based on the conversion of 0.5 molar solution of the sodium sulfide to the sodium sulfate in the presence of copper or cobalt catalyst. The reaction is written over here. 1 minute. The reaction is written over here, that is Na2SO3. Na2SO3 means sodium sulfide. Sodium sulfide is converted into the sodium sulfate with the help of by the process known as oxidation in the presence of copper or cobalt catalyst. After the aeration, oxygen enters the solution, which is immediately consumed for the oxidation of the sodium sulfide, so that sulfide oxidation rate is equivalent to the oxygen transfer rate. मीन्स या रिॲक्शन मधून त्यांना काय सांगायचं आहे, कसं केले हा डिटरमाइन केला जातो. जेवढा जास्त ऑक्सिजन सोल्युशनमध्ये अवेलेबल आहे तेवढं जास्त फास्ट रेटमध्ये सोडियम सल्फाईडचं ऑक्सिडेशन सोडियम सल्फेटमध्ये होणार आहे. म्हणजेच जेवढा जास्त ऑक्सिजन तेवढा ऑक्सिडेशन करण्याचा जो रेट आहे तो जास्त असणार आहे आणि जेवढं ऑक्सिजनचं रेट म्हणजे ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तेवढा ऑक्सिडेशनचा रेट हा कमी असणार आहे. ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे KLA जास्त आणि ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन कमी म्हणजे KLA कमी. याच्यामध्ये आपण कुठलेही डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मेजर करत नाही आहे. याच्यामध्ये आपण काय मेजर करतो आहे, फक्त ऑक्सिडेशनचा रेट हा मेजर करतो आहे. ऑक्सिडेशनचा रेट जर हायर असेल तर KLA त्या फर्मेंटरचा KLA जास्त असणार आहे. KLA जास्त म्हणजे एरेशनची कपॅसिटी जास्त. जेवढं ऑक्सिडेशनचा रेट कमी तेवढं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी, तेवढं KLAची व्हॅल्यू कमी, तेवढी त्या एरेशन करण्याची कपॅसिटी त्या फर्मेंटरची कमी असणार आहे. सो डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन मीन्स KLA सल्फाईड ऑक्सिडेशन टेक्निक थ्रू कसा डिटरमाइन केला जातो, तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय तर DCl बाय dt म्हणजेच काय तर ऑक्सिजन ट्रान्सफर रेट, ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम दी सोल्युशन टू द मायक्रोबियल सेल मीन्स व्हॉट द DCl बाय dt. सो त्यामुळे या फॉर्म्युलामध्ये काय लिहिलेलं आहे, DCl बाय dt म्हणजेच काय तर ऑक्सिजन ट्रान्सफर रेट मीन्स व्हॉट ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम दी solution to the microbial cell. This DCl by dt is equal to, ॲक्च्युली फॉर्म्युला काय होता आपण KLA डिटरमाइन करताना, KLA इज इक्वल टू KLA मल्टिप्लाइड बाय C स्टार मायनस C असा होता. आता डिझॉल्व्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर आपण 0 ठेवलं तर
OTR is equal to the C KLA मल्टिप्लाइड बाय ओनली सी स्टार, कारण आपण सी काय ठेवतोय तर सी 0 ठेवतोय. सो या इक्वेशन वरून आपण KLA कसं डिटरमाइन करू शकतो. KLA इज इक्वल टू OTR मीन्स ऑक्सिजन ट्रान्सफर रेट मायनस सी स्टार म्हणजे काय, ऑक्सिजन सॅच्युरेशन कॉन्सन्ट्रेशन. सो या फॉर्म्युला थ्रू आपण KLA ची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो थ्रू सल्फाइड ऑक्सिडेशन टेक्निक. So the next one technique is for the determination of the KLA is the gassing out technique. In the gassing out technique, the estimation of the KLA is takes place by determining or by monitoring the increase in the dissolved oxygen concentration during the aeration. The sulfide oxidation technique मध्ये आपण dissolved oxygen concentration मॉनिटर करत नव्हतो, म्हणून आपण तिथे dissolved oxygen concentration काय म्हणलं होतं 0, म्हणून OTR इज इक्वल टू KLA इंटू सी स्टार एवढी फक्त व्हॅल्यू आपण म्हणजे एवढा फक्त फॉर्म्युला होता त्याचा. पण गॅसिंग आउट टेक्निक मध्ये आपण काय करतो, द डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करतो ड्युरिंग द प्रोसेस ऑफ एरेशन. आता एरेशनच्या वेळेस काय होते, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कुठपर्यंत जातोय तर सॅच्युरेटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन आहे ते सॅच्युरेटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन पर्यंत डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे अचीव होते. याच्यामध्ये इथे लिहिलेलं आहे 1 मिनिट. The oxygen second point मध्ये the oxygen transfer rate decreases during the aeration as Cl approaches C star. म्हणजे Cl म्हणजे काय, डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. जेव्हा आपण एरेशनची प्रोसेस होते तेव्हा डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन काय होते, डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होते. डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे ते कुठपर्यंत पोहोचते, कुठपर्यंत अप्रोच होते तर सी स्टार म्हणजे काय, सॅच्युरेटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपण एक ग्राफ पाहिला होता ज्याच्यामध्ये काय होतं की ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं आणि कुठपर्यंत पोहोचतं तर सॅच्युरेटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनपर्यंत पोहोचतं. आणि या सॅच्युरेटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला कुठलाही ऑक्सिजन अपटेक होत नाही. ऑक्सिजन अपटेक होत नाही म्हणजेच काय, ऑक्सिजन ट्रान्सफर रेट हा काय होतो, डिक्रीज होतो. म्हणून काय आपला ह्याचा फॉर्म्युला काय होता, DL by dt इज इक्वल टू KLA इंटू सी स्टार मायनस सी. आता सी स्टार मायनस CL कुठे अप्रोच होते, CL अप्रोच होते सॅच्युरेटेड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशनला. म्हणून फॉर्म्युला काय होईल, KLA इंटू सी स्टार मायनस सी स्टार मायनस सी स्टार म्हणजेच काय तर ज्याची व्हॅल्यू 0 येईल. म्हणजे KLA इंटू 0, KLAची व्हॅल्यू पण काय होणार 0 होणार. म्हणजे ऑक्सिजन ट्रान्सफर रेट काय होणार इथं अल्टिमेटली काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो सी दिस ग्राफ, what this graph wants to tell us that as the time is increases, 1 minute, as the time is increases the dissolved oxygen rate is also increases.
and through this graph the oxygen transfer rate is determined at point y. The tangent is 1 minute. The tangent is drawn at this point, and through the slope, by determining the slope at this point, we can determine the oxygen transfer rate. This oxygen transfer rate is equal to rate at time x is equal to the slope of the tangent at point y. So in gassing out technique, we are going to determine the increase in the dissolved oxygen concentration. So in order to determine the increase in the dissolved oxygen concentration, it is necessary to first to decrease the level of oxygen to low value. म्हणजे पहिल्यांदा डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन किती इन्क्रीज होते फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये ते डिटरमाइन करण्यासाठी काय केलं जातं गॅसिंग आउट टेक्निकमध्ये. तर गॅसिंग आउट टेक्निकमध्ये ऑक्सिजन लेवल जी आहे, जी फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये इनिशियल ऑक्सिजन लेवल आहे, ती इनिशियल ऑक्सिजन लेवल ही डिक्रीज केली जाते. सो various methods are employed to lower the dissolved oxygen concentration. These methods are static method and dynamic method. So we are going to discuss both these method one by one in detailed manner. So the first one technique is a static method of gassing out. Static method of gassing out is first described by the Weiss in 1951. The oxygen concentration of the solution is lowered by gassing the liquid out with nitrogen gas so that the solution is scrubbed off free of gas. म्हणजे जो काही ऑक्सिजन फर्मेंटेशन ब्रॉथ मध्ये आहे, तो फर्मेंटेशन ब्रॉथ मधला ऑक्सिजन स्क्रब ऑफ कशाने केला जातो, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅसचं ॲप्लिकेशन केलं जातं. नायट्रोजन गॅसचं ॲप्लिकेशन केल्यामुळे जो काही ऑक्सिजन फर्मेंटेशन ब्रॉथमध्ये अवेलेबल आहे, तो अवेलेबल ऑक्सिजन स्क्रब ऑफ केला जातो आणि फर्मेंटेशन ब्रॉथ विल बिकम फ्री ऑफ ऑक्सिजन. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट इज आता फ्री ऑक्सिजनमुळे फ्री झालेलं आहे, त्याच्यानंतर काय केलं जातं, परत त्या फर्मेंटेशन ब्रॉथला एरेशन आणि ॲजिटेशनचं ॲप्लिकेशन केलं जातं. ओके, द डिऑक्सिजनेटेड लिक्विड इज देन एरेटेड अँड ॲजिटेटेड. एरेशन आणि ॲजिटेशन झाल्यामुळे काय होईल, डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन स्टेप बाय स्टेप काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. सो दिस increase in the dissolved oxygen concentration after the aeration and agitation is determined by using ऑक्सिजन प्रोब. काही ऑक्सिजन प्रोब असतात, त्या ऑक्सिजन प्रोबने जे डिझॉल्ड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत आहे ते डिटरमाइन केलं जातं. ओके, so there is one formula used for determining the increase in the dissolved oxygen concentration, which is given by the following formula. The formula is dCl by the formula is dCl by dt equal to KLa in bracket C star minus Cl. dCl by dt means what? Oxygen transfer rate. Oxygen transfer rate means the transfer of oxygen from the solution to the microbial cell. dCl by dt is equal to KLa in bracket C star minus Cl. C star means what? Oxygen saturation level, and Cl means what? Cl means dissolved oxygen concentration. After integrating the above equation, we get another new equation, that is ln C star minus Cl is equal to KLa dot T. Okay, so this equation is similar to that of the line equation, that is y is equal to mx plus c. Y is ln
C star minus CL, mx means KLA and C means T. ओके, सो या इक्वेशन वरून काय करता येतं आपल्याला, एक प्लॉट डिटरमाइन करता येतो. तो प्लॉट काय आहे, अ प्लॉट ऑफ दी ln C स्टार मायनस CL. C स्टार मायनस CL म्हणजे काय आहे, y ची व्हॅल्यू, 1 मिनिट, C स्टार मायनस CL मीन्स काय, y. सो दिस इज रिटन ओव्हर हिअर ln C स्टार मायनस CL अगेन्स्ट द टाइम t. x काय, t, टाइम t. ln C स्टार मायनस CL अगेन्स्ट द टाइम t. आणि स्लोप काय आपला, मायनस केले, म्हणून मायनस असल्यामुळे लाईन कशी गेलेली आहे, लाईन ही अशी निगेटिव्ह स्लोपमध्ये गेलेली आहे. ओके, सो ह्याच्यावरून याचा जो स्लोपची व्हॅल्यू निघेल, ती स्लोपची व्हॅल्यू काय असेल, इज इक्वल टू द KLA. सो या टेक्निक थ्रू आपण KLA ची व्हॅल्यू अशी डिटरमाइन करू शकतो.